नमस्कार. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत. आपल्या सोबत आहे रॉबिन शर्मा यांचं खूप गाजलेलं पुस्तक द 5 AM क्लब. नमस्कार. हो, हे नाव तर अनेकांनी ऐकलं असेल. अगदी. आणि नुसतं नाव नाही तर याची चर्चाही खूप होते. हे पुस्तक फक्त सकाळी लवकर उठण्याबद्दल नाहीये, बरोबर? नाही, अजिबात नाही. म्हणजे ती सुरुवात आहे, पण त्यातून आयुष्यात मोठे सकारात्मक बदल कसे घडवायचे याची एक, काय म्हणतात त्याला, एक पूर्ण पद्धतीच सांगितली आहे. बरोबर. आणि ती पण एका कथेच्या रूपात. हो, हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. हे असं कोरडं पुस्तक नाहीये. यात पात्र आहेत. एक यशस्वी उद्योजिका आहे, पण वैयक्तिक आयुष्यात ती खूप एका कठीण परिस्थितीत आहे. एक कलाकार आहे, खूप टॅलेंटेड, पण कुठेतरी हरवलेला, दिशाहीन. ओके. आणि मग येतो एक गूढ माणूस, स्टोन रायली. सुरुवातीला तो एकदम बेघर वाटतो, पण तो असतो अब्जाधीश. आणि या सगळ्यांना एकत्र आणणारा एक प्रभावी वक्ता आहे स्पेलबाइंडर. त्याच्या एका भाषणानंतर सगळं सुरू होतं. इंटरेस्टिंग. तर मग आपण याच कथेच्या धाग्याने जाऊया आणि त्यामागच्या कल्पना समजून घेऊ. सुरुवात होते एका मोठ्या सेमिनारमधून, बरोबर? अगदी. एक पर्सनल डेव्हलपमेंट सेमिनार. हजारो लोक आहेत आणि स्पेलबाइंडर नावाचे, म्हणजे असे 80 वर्षांचे अनुभवी वक्ता बोलतायत. आणि ते सांगतायत की आपल्या प्रत्येकात क्षमता आहे, मोठी स्वप्न बघण्याची, पण आपण स्वतःला अडकवून ठेवतो आपल्या कम्फर्ट झोनमध्ये. बरोबर. म्हणजे जिथे सुरक्षित वाटतं तिथेच राहतो आपण. हो, आणि ते म्हणतात की खरी प्रगती, खरा विकास हा त्या कम्फर्ट झोनच्या बाहेरच आहे. जिथे भीती वाटते तिथेच संधी आहे. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. त्यांनी स्टीफन किंगचं उदाहरण पण दिले ना. हो, खूप छान उदाहरण आहे ते. त्याची पहिली कादंबरी कॅरी इतक्या वेळा नाकारली गेली होती की त्याने ती चक्क कचराकुंडीत टाकली होती. अरे बापरे. पण त्याच्या बायकोनी, टॅबेथाने, ती उचलली आणि त्याला परत प्रयत्न करायला लावला. आणि मग पुढे काय झालं ते आपल्याला माहीतच आहे. म्हणजे नकार पचवून पुढे जाणं किती महत्वाचं आहे हे यातून कळतं. खरंय. याच सेमिनारमध्ये मग ती उद्योजिका आणि तो कलाकार भेटतात आणि मग तो स्पेलबाइंडर स्टेजवर कोसळतो. हो, अगदी नाट्यमयीरित्या. आणि त्या गोंधळातच मग त्यांची भेट होते त्या विचित्र माणसाशी, स्टोन रायली. मळलेले कपडे, अव्यवस्थित. जो पुढे अब्जाधीश निघतो. अगदी. आणि तो पहिल्यापासूनच एकदम वेगळ्या गोष्टी बोलायला लागतो. पिकासो, सॉक्रेटिस, लेनन यांची उदाहरणं देतो. तो सांगतो की यशस्वी लोक वेगळा विचार करतात. आणि मग तो त्या इंटिरियर एम्पायर्सबद्दल बोलतो, म्हणजे आपली आंतरिक साम्राज्य. माइंडसेट, हार्टसेट. हो, माइंडसेट म्हणजे विचार करण्याची पद्धत, हार्टसेट म्हणजे आपलं भावनिक जग, हेल्थ सेट म्हणजे आपलं आरोग्य आणि सोल सेट म्हणजे आपला आध्यात्मिक पैलू. या 4 गोष्टींवर काम करायला हवं. आणि मग तो त्या 5 AM क्लबबद्दल सांगतो. ओन युअर मॉर्निंग, एलिव्हेट युअर लाईफ. बरोबर, हेच टॅगलाईन आहे. सुरुवातीला ते दोघे थोडे शासंक असतात, म्हणजे या माणसावर विश्वास कसा ठेवायचा. साहजिक आहे, पण तो इतक्या आत्मविश्वासाने बोलतो आणि त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात इतक्या समस्या असतात की ते तयार होतात त्याच्याबरोबर मॉरिशसला जायला. मॉरिशस म्हणजे तिथून खरा प्रवास सुरू होतो. हो, त्यांच्या परिवर्तनाचा प्रवास. चला तर मग आता आपण या 5 AM क्लबची जी मूळ संकल्पना आहे आणि तो विक्ट्री आवर, त्याबद्दल बोलूया. हो, नक्की. हा विक्ट्री आवर म्हणजे विजयाचा तास काय आहे हे नक्की? कल्पना अगदी सोपी आहे. रोज पहाटे 5 वाजता उठायचं आणि दिवसाचा पहिला तास म्हणजे 5 ते 6 हा फक्त स्वतःसाठी द्यायचा, स्वतःच्या विकासासाठी. फक्त 1 तास? हो. रायली म्हणतो की पहाटेची जी शांतता असते, जग उठायच्या आधीची, ती वेळ खूप, काय म्हणतात त्याला, शक्तिशाली असते. तेव्हा लक्ष केंद्रित करणं सोपं जातं. तुमच्या दिवसावर आणि पर्यायाने आयुष्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ती सर्वोत्तम वेळ आहे. दिवसाची सुरुवात चांगली झाली की पुढचा दिवस चांगला जातो. पण 5च का? म्हणजे थोडं मागे पुढे नाही चालणार? पुस्तकात 5चाच आग्रह आहे. कदाचित त्या वेळेच्या शांततेमुळे असेल. आणि त्या 1 तासाचं नियोजन पण दिलंय, तो 20-20-20 फॉर्म्युला. अच्छा, तो फेमस फॉर्म्युला. सांगा ना त्याबद्दल. हो, तर त्या 1 तासाचे म्हणजे 60 मिनिटांचे 3 भाग केलेत, प्रत्येकी 20 मिनिटांचे. ओके. पहिले 20 मिनिटं मूव्ह म्हणजे हालचाल, व्यायाम. काय प्रकारचा व्यायाम? काहीही चालेल, धावणे, जोरजोरात चालणे, दोरी उड्या, सूर्यनमस्कार, योगा. पण महत्वाचं काय?
तर घाम आला पाहिजे, इंटेन्स वर्कआउट हवा. अच्छा, यामागे काही विज्ञान आहे का? आहे ना, व्यायामाने कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन कमी होतो आणि सगळ्यात महत्वाचं BDNF नावाचे एक प्रोटीन वाढतं. BDNF हे काय आहे? ब्रेन डिरायव्हड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर. हे ना मेंदूसाठी खतासारखं काम करतं. ते मेंदूतल्या पेशींची दुरुस्ती करतं, नवीन कनेक्शन्स तयार करायला मदत करतं, म्हणजे तुमची विचारशक्ती, शिकण्याची क्षमता वाढते. त्यालाच न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. अविश्वसनीय. म्हणजे सकाळच्या व्यायामाने फक्त शरीर नाही तर मेंदू पण चार्ज होतो. अगदी. आणि डोपामाइन, सेरोटोनिन सारखे मूड चांगले ठेवणारे हॉर्मोन्स पण वाढतात. म्हणजे सुरुवातच एकदम उत्साहात. उत्तम. बरं, पुढची 20 मिनिटं. तो दुसरा टप्पा कोणता? दुसरा टप्पा आहे रिफ्लेक्ट, म्हणजे मनन, चिंतन. शांत बसायचं. हो, शांत बसायचं, ध्यान करू शकता म्हणजे मेडिटेशन, किंवा डायरी लिहू शकता, दिवसाचं नियोजन करू शकता. त्याला पुस्तकात प्री परफॉर्मन्स ब्लूप्रिंट म्हटलंय. किंवा फक्त कृतज्ञता व्यक्त करू शकता म्हणजे ग्रॅटिट्यूड जर्नल. त्या शांततेत स्वतःच्या आत डोकावण्याची संधी मिळते. दिवसभराच्या धावपळीत हे शक्य होत नाही. बरोबर. यामुळे विचारांमध्ये स्पष्टता येते नक्कीच. आणि तिसरा टप्पा ग्रो. हो, शेवटची 20 मिनिटं आहेत ग्रो, म्हणजे विकास, वाढ. यात काहीतरी नवीन शिकण्यावर भर आहे. काय शिकायचं? तुमच्या ध्येयांशी संबंधित काहीतरी. पुस्तक वाचू शकता, विशेषतः चांगली आत्मचरित्र किंवा चरित्र, ऑडिओबुक ऐकू शकता, पॉडकास्ट ऐकू शकता, एखादा ऑनलाईन कोर्स बघू शकता. रायली म्हणतो की तो आणि त्याचे सगळे यशस्वी मित्र हे आयुष्यभर विद्यार्थी असतात. ते सतत शिकत राहतात, कारण ज्ञान हेच सामर्थ्य आहे आणि त्यावेळेत कोणतंही डिस्ट्रॅक्शन नको, फक्त शिकणं. मूव्ह, रिफ्लेक्ट, ग्रो. 20-20-20 ऐकायला तरी खूपच प्रभावी वाटते. दिवसाची एकदम सॉलिड सुरुवात. अगदी. पण सगळ्यात मोठा प्रश्न, हे रोज करणं, रोज पहाटे 5 वाजता उठणं, ही सवय लावायची कशी? हे तर खूप कठीण वाटतंय. आणि ते कठीण आहेच. पुस्तकही ते मान्य करतं. कोणतीही नवी सवय, विशेषतः इतकी मोठी सवय, एका दिवसात लागत नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. पुस्तकात एक हॅबिट इन्स्टॉलेशन प्रोटोकॉल सांगितला आहे. अच्छा. तो एका संशोधनावर आधारित आहे. त्यानुसार कोणतीही नवी सवय पूर्णपणे अंगवळणी पडायला, म्हणजे ऑटोमॅटिक व्हायला, सरासरी 66 दिवस लागतात. 66 दिवस, 2 महिन्यांपेक्षा जास्त. हो. आणि हे समजून घेणं महत्वाचं आहे, कारण बरेच जण 8-10 दिवसातच सोडून देतात. त्यांना वाटतं नाही जमणार. बरोबर. तर या 66 दिवसांचं काही विभाजन आहे का? आहे ना. त्याचे 3 टप्पे केले आहेत, प्रत्येकी 22 दिवसांचे. ओके. पहिला टप्पा. पहिला टप्पा म्हणजे पहिले 22 दिवस आहेत डिस्ट्रक्शन, मोडतोड. म्हणजे हा सगळ्यात कठीण काळ. कारण इथे तुम्ही तुमच्या जुन्या सवयी मोडत असता. शरीराला, मनाला त्रास होतो. इच्छाशक्तीची कसोटी लागते, आळस येतो, शंका येतात, हे जमणार नाही असं वाटतं. अगदी. सुरुवातीला खूप जोर लावावा लागतो. बरोबर. दुसरा टप्पा 23 ते 44 दिवस आहे इन्स्टॉलेशन, म्हणजे स्थापना. इथे सवय थोडी रुजायला लागते. मेंदूत नवीन मार्ग तयार व्हायला लागतात. गोष्टी थोड्या सोप्या वाटतात, पण अजूनही पूर्णपणे सहज नसतात. कधीतरी गोंधळल्यासारखं होतं. म्हणजे मधला टप्पा. हो. आणि तिसरा टप्पा 45 ते 66 दिवस आहे इंटिग्रेशन, एकत्रीकरण. येथे ती सवय तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनते. ती ऑटोमॅटिक होते. 5 वाजता उठायला खूप कष्ट घ्यावे लागत नाहीत. यालाच ऑटोमॅटिसिटी पॉइंट म्हणतात. अच्छा. म्हणजे 66 दिवस टिकून राहिलं तर सवय लागतेच लागते. असं संशोधन सांगतं. त्यामुळे सुरुवातीला जरी त्रास झाला तरी ते नॉर्मल आहे हे लक्षात ठेवून प्रयत्न करत राहायचं. इथे इच्छाशक्तीचा भाग खूप महत्वाचा वाटतोय. विलपॉवर. अगदी. पुस्तकात इच्छाशक्तीला स्नायूसारखं मानलंय. स्नायू म्हणजे? जसा व्यायाम करून स्नायू बळकट होतात, तशीच इच्छाशक्ती पण वापरल्याने वाढते. तुम्ही जेवढी आव्हानं घ्याल, स्वतःला थोडं ढकलालात, तेवढी ती मजबूत होते. नेव्ही सील्सच्या प्रशिक्षणाचं उदाहरण आहे यात. त्यांना जाणून बुजून कठीण परिस्थितीतून नेलं जातं, जेणेकरून त्यांची मानसिक ताकद वाढेल. बरोबर. म्हणजे 5 वाजता उठणं हे पण एक प्रकारे इच्छाशक्तीचं ट्रेनिंगच आहे. हो, नक्कीच. आता हे फक्त सकाळी उठण्यापुरतं नाहीये. हे तर आपण पाहिलं. ते 4 इंटिरियर एम्पायर्स जे आहेत, माइंडसेट, हार्टसेट, हेल्थसेट आणि सोलसेट. हो, याबद्दल थोडं आणखी सांगाल का? नक्कीच. रायली म्हणतो की बाहेरच्या जगात यश मिळवायचं असेल तर आधी आत काम करावं लागतं.
माइंडसेट म्हणजे तुमची विचारसरणी, सकारात्मकता, मोठी स्वप्न बघणं. हार्टसेट म्हणजे तुमचं भावनिक आरोग्य, भूतकाळातल्या नकारात्मक भावना सोडून देणं, क्षमा करणं, प्रेमळ बनणं. हेल्थसेट म्हणजे शारीरिक आरोग्य, ऊर्जा, झोप, आहार, व्यायाम. आणि सोलसेट म्हणजे आत्मिक शांतता, जीवनाचा उद्देश शोधणं, निसर्गाशी जोडलं जाणं. या चारही गोष्टी महत्वाच्या आहेत. हो, फक्त एकावर काम करून चालणार नाही, सगळ्यांवर लक्ष द्यायला हवं. हेल्थसेटमध्ये झोपेचा उल्लेख आला होता. आजकाल तर झोपेची खूप आबाळ होते अनेकांची. आणि पुस्तक म्हणतं की हे खूप धोकादायक आहे. झोप म्हणजे काही चयन नाहीये, ती गरज आहे. रात्री झोपेत आपलं शरीर आणि विशेषतः मेंदू स्वतःला स्वच्छ करतो. त्या शहरात रात्री कचरा गाडी येते ना, अरे वा, काय उदाहरण आहे. तसंच काहीसं. जर झोप नीट झाली नाही तर हे टॉक्झिन्स साचून राहतात. त्याचा परिणाम लगेच दुसऱ्या दिवशी दिसतोच, पण पुढे जाऊन गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे 7-8 तास शांत झोप गरजेची आहे आणि झोपायच्या आधी स्क्रीन टाईम कमी करायला हवा. हे खरंच खूप महत्वाचं आहे. बरं, अजून एक कॉन्सेप्ट आहे, ट्विन सायकल ऑफ एलिट परफॉर्मन्स. हे काय आहे? ही पण एक इंटरेस्टिंग संकल्पना आहे. जगातले जे टॉपचे लोक आहेत ते सतत एका स्पीडने काम करत नाहीत. त्यांच्या कामात 2 सायकल असतात. 2 सायकल? हो, एक असते हाय एक्सलन्स सायकल, HEC, म्हणजे तीव्र कामाचा फोकसचा काळ, जेव्हा ते आपलं बेस्ट देतात. आणि दुसरी असते डीप रिफ्युलिंग सायकल, DRC, म्हणजे सखोल विश्रांतीचा, रिकव्हरीचा काळ. अच्छा, काम आणि विश्रांती असेल तर तीव्र कामानंतर तेवढीच चांगली विश्रांती पण गरजेची आहे. ती विश्रांती म्हणजे वेळ वाया घालवणं नाही, तर पुढच्या कामासाठी स्वतःला तयार करणं आहे. बिल गेट्स ब्रिज खेळतात, आईन्स्टाईन बूटिंग करायचे. बरोबर. त्या रिकव्हरीच्या काळातच नवीन कल्पना सुचतात. त्यामुळे काम आणि विश्रांतीचं संतुलन महत्वाचं आहे. म्हणजे नुसतं धावत सुटायचं नाही, थांबायला पण शिकलं पाहिजे. बरोबर. पुस्तकाच्या शेवटी काही सूत्र किंवा मॅगझिन्स आहेत ना, 10 सूत्र. हो, ती म्हणजे त्या अब्जाधीशाने दिलेल्या अनुभवाचा सार आहे. त्यातली काही महत्वाची म्हणजे जगातले टॉप 5% मध्ये यायचं असेल तर 95% लोक जे करत नाहीत ते करावं लागेल. वेगळं काहीतरी. मोठी जोखीम न घेणंच सर्वात मोठी जोखीम आहे. अपयश म्हणजे प्रगतीची किंमत. वस्तू जमा करण्यापेक्षा अनुभव जमा करा. आणि सगळ्यात महत्वाचं, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. ही सगळी सूत्र खूप विचार करायला लावणारी आहेत. आणि ती रोजच्या आयुष्यात वापरायची आहेत. शेवटचं सूत्र आहे, तुमचा दिवस जसा जातो तसंच तुमचं आयुष्य घडतं. म्हणजे रोजचे छोटे छोटे प्रयत्न महत्वाचे आहेत. त्यालाच डे स्टॅकिंग म्हटलंय. डे स्टॅकिंग म्हणजे प्रत्येक चांगला दिवस दुसऱ्यावर रचत जायचा. बरोबर. आता या सगळ्या प्रवासात त्या उद्योजिकेचं आणि कलाकाराचं काय होतं? त्यांचं आयुष्य बदलतं का? हा महत्वाचा प्रश्न आहे. इतकं सगळं करून काय मिळतं? त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलतं. ती उद्योजिका तिच्या भूतकाळातल्या दुःखातून बाहेर पडते, तिच्या कंपनीतल्या समस्यांवर मात करते. तिला फक्त यश नाही मिळत, तर खरी शांतता मिळते. अच्छा. आणि तो कलाकार स्वतःच्या मर्यादा ओलांडतो. त्याच्या कलेला एक नवीन दिशा मिळते. तो जास्त आत्मविश्वासू बनतो. आणि त्या दोघांचं नातं? हो, त्यांच्यात प्रेम निर्माण होतं आणि शेवटी ते लग्न करतात. हे दाखवतं की जर योग्य मार्गदर्शन मिळालं आणि स्वतः कष्ट करायची तयारी असेल तर बदल नक्कीच शक्य आहे. कशी होते यावर खूप काही अवलंबून आहे. अगदी. तो 2020 फॉर्म्युला, सवय लावण्यासाठी लागणारे 66 दिवस, ती 4 आंतरिक साम्राज्य, माइंडसेट, हार्टसेट, हेल्थसेट, सोलसेट, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातत्य. ते डे स्टॅकिंग, रोज थोडं थोडं करत राहणं. बरोबर. रोज फक्त 1% जरी सुधारणा केली ना, तरी वर्षाच्या शेवटी त्याचे परिणाम खूप मोठे असतात. महानता एका दिवसात नाहीयेत, ती रोजच्या प्रयत्नांनी घडते. आणि शेवटी पुस्तकातला एक विचार मला खूप आवडला. आयुष्य खूप क्षणभंगूर आहे. खरंय. आपण आयुष्याच्या शेवटी मागे वळून पाहू तेव्हा आपण किती पैसे कमवले, किती वस्तू घेतल्या, यापेक्षा आपण किती अर्थपूर्ण जगलो, किती प्रेम दिलं, किती लोकांच्या उपयोगी पडलो, हे जास्त महत्वाचं असेल, नाही का? अगदी. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं एक वाक्य आहे त्यात, की माझं आयुष्य एका तेजस्वी ज्योतीसारखं जळावं, जेणेकरून ते पुढच्या पिढीला देताना जास्तीत जास्त प्रखर असेल. वा. त्यामुळे स्वतःमधल्या त्या ज्योतीला ओळखायची, तिला आणखी प्रखर करायची आणि रोज सकाळी उठून स्वतःच्या सर्वोत्तम आवृत्तीकडे प्रवास सुरू करायची. मला वाटतं हीच योग्य वेळ आहे.